आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत एका खमंग चविष्ट दर्जेदार आणि अप्रतिम ताज्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीचा मामला. मंडळी, हसायला, नाचायला आणि चमचमीत स्वयंपाक करून तो फस्त करायला एक गोष्ट गरजेची असते, ती म्हणजे आपलं आनंदी मन. मन असेल जर खुश तर आपण आनंदी राहतो आणि आपण हसतो, नाचतो आणि स्वयंपाकही करतो, तोही चमचमीत करतो. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनापर्यंतचा मार्ग हा पोटातून जातो. त्यामुळे सुरू करूया आम्ही सारे खवय्ये जोडीचा मामला. कारण तुम्हाला कळलेलं आहे मंडळी, अहो काळजाची वाट ही पोटातून जाते. आणि आज या मंचावरती अखिल भारतीय बायकोच्या डान्स क्लासची जाहिरात करणारे, चला हवा येऊ द्याचे खंबीर गँगस्टर आणि नवऱ्याला आपल्या डान्स क्लासमध्ये नाच रे पोरा नाच असं म्हणायला लावणारी जोडी आपल्या खवय्यगिरीच्या घरात येते आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता कुशल बद्रिके आणि त्याची बायको जोडीदार सुनैना बद्रिके यांचं खूप मनापासून स्वागत. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर. सुनैना आणि कुशल, तुला हा मंच, म्युझिक, लाईट, कॅमेरा, ऍक्शन काहीही नवं नाहीये. तू सुद्धा. मी नवा नाहीये, सगळं आपलं आहे तेच आहे. आणि हे ट्युनिंग, ही केमिस्ट्री तुझी वर्षानुवर्ष आहे या कार्यक्रमाशी, या झी वाहिनीशी. बरोबर, तुमच्या दोघांची ओळख आत्ता जरा वेगळ्या पद्धतीने करून दिली, पण मला असं वाटतं की काही कलाकारांना, काही जोडप्यांना, काही माणसांना त्यांच्या आयुष्यामध्ये ध्येय गाठायचं असतं. पण ही अशी जोडी आहे जिचा प्रवासही तितकाच विलोभनीय आहे, विस्मयकारक आहे, आश्चर्यचकित करणारा आहे. कारण तुम्ही जिथे पोचला आहात त्याच्यापेक्षा तुम्ही जिथून आलेला आहात त्याची तुम्हाला जास्त आठवण आणि जाण आहे. अशी भान आणि जाण असलेली जोडी आहे. त्याच्यामुळे मला तुमच्याविषयी खूप आदर आहे. खूप मनापासून तुमचं या मंचावरती स्वागत. थँक्यू संकर्षण. मला इतक्या वर्षांची आपली मैत्री आणि मी पहिल्यांदा खरं तर तुझ्याबरोबर असा कार्यक्रम करतो याचं मला फार भारी वाटतं. एकतर तू फार तशी कमी वेळेला तुलनेने या मंचावरती आलीस, पण आज येऊन या स्वयंपाकघरात येऊन कसं वाटतंय? छान वाटतंय. एरवी घरात स्वयंपाक मी तुला सांगतो, डोंबिवलीच्या घरी आम्ही राहत होतो ना, तेव्हा मी हिला एक दिवस बोलवलं की सुनैना ऐक ना, इकडे इथे इथे उभी राहा, अशी सरळ चालत जा. हां, तर ती गेली. काय सांगतोय, जा तर जा, हां डावीकडे वळ. मग ती वळली. ही जी समोर खोली दिसते ना, तिला किचन म्हणतात आपल्या घरात. छान वाटतंय मला किचन मध्ये मला येऊन. धडकीच भरली आहे. तू जात नाहीस का फार स्वयंपाकघरात? जाते, दिवसातनं एकदा तरी जाते. घराचा भाग आहे म्हणून जातेस का स्वयंपाक करायला जाते? चहा बनवायला, पाणी प्यायला. नाही, ती उत्तम जेवण करते, पण स्वयंपाक जाते. अत्यंत भारी करते, जबरदस्त करते. आणि तू? मी करतो. हे बघ, अशा स्वयंपाक करणाऱ्यांसाठी सुद्धा या कार्यक्रमात एक सेगमेंट आहे. करतो अशा करणाऱ्यांसाठी सुद्धा या कार्यक्रमात एक सेगमेंट आहे. पण तुर्तास तुम्ही आज इथे आलात, या अनुरूप जोडीचं फार मनापासून स्वागत. कुशल बद्रिके आणि सुनैना बद्रिके, तुम्हाला भेटून खरंच फार आनंद झाला. मी तुम्हाला या घराची ओळख करून देतो. माझ्या इतकंच आमचं घरही बोलकं आहे. तिकडे आहे प्रेमाची पेटी. त्या प्रेमाच्या पेटीमध्ये खूप सारं साहित्य आहे जे तुम्हाला पदार्थ करताना वापरायचं आहे. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, सारे खवय्ये, आम्ही सारे. तिकडे बघा, हे आहे चविष्ट चकाट्या पिटायची जागा. इथे चवही आवश्यक आहे आणि चकाट्या पिटणंही महत्वाचं आहे. आणि तो फार महत्वाचा कट्टा आहे ज्याचं नाव आहे सोसायटी टी लव्ह कट्टा. चहाबरोबर जेवढं प्रेम खुलतं ते तुम्ही बाकी काही आणा त्याच्याबरोबर खुलत नाही. त्यामुळे तिथे आपण सोसायटी टीचा आनंद घेत प्रेमाचा कट्टा रंगवतो. या प्रेमाच्या कट्ट्यावरती जाऊया. सगळ्यात आधी चहाचा घोट घेऊया. बरं, हा सोसायटी टी कडक तटस्थ चहा आहे. हा कडक चहा प्यायल्यानंतर ज्या गप्पांना एक इस्त्री सारखी कडकपणा येतो त्याला मजा नाही. त्याच्यामुळे आधी घोट घ्या, मग आपण पुढच्या गप्पा मारूया. वा, मला हे माहिती आहे की तुमचं लव्ह मॅरेज आहे, बरोबर ना? हो. कुठे भेटलात? कुठे तू हिला पाहिलंस, तुम्ही त्यांना पाहिलं? आम्ही एकत्र एकांकिकांमध्ये काम करायचो. अच्छा. म्हणजे तेव्हा मी कॉलेजमध्ये पण होते आणि ह्याचं
पास आऊट झालं होतं. तर बाहेरच्या खुल्या एकांकिका स्पर्धा असतात त्याच्यात हा एक अंबरनाथचा एक उमदा कलाकार म्हणून आमच्या ग्रुपमध्ये इन झाला होता. सो तिथून आमची असं ओळख नको झाली. सांगूस, पहिल्यांदा कसं बघितलंस ते सांग. स्टेशनवर, डोंबिवली स्टेशनला. अच्छा. सातवसेला भेटलो. हां हां. स्टेशनवर पहिली भेट झाली. तिने पहिल्यांदा मला बघितलं. कसं काय, कुठे, म्हणजे म्हणजे अशीच एक स्पर्धा करून आम्ही रात्री उतरलो डोंबिवली स्टेशनला ट्रेनने. आणि संजय सातवसे म्हणून आमचा एक डिरेक्टर होता. तो मला सांगत होता मला कुशल भेटणार आहे आत्ता, तुला माहिती आहे, आणि खूप त्याच्याबद्दल बोलत होता. आता इथे मला डोंबिवली स्टेशनला तो भेटणार आहे. तो माझं असं कोण आहे कोण आहे कोण आहे, आणि फायनली हा त्या स्टेअर्सच्या इथे उभा होता आणि मी याला पाहिलं. म्हणजे अच्छा हा आहे का. मी पहिल्यांदा कधी बघितलं सांगतो. एक ठाण्यामध्ये एक स्पर्धा होती आणि एकपात्री अभिनय स्पर्धा, आणि आम्ही कोणा एकमेकांना ओळखायचोच नाही खरं तर. आणि झालं असं होतं की माझ्या मामानी फॉर्म भरला होता आणि मला फॉर्म भरायचा होता. मी म्हटलं मी नाही फॉर्म बिम भरत. मामा आई म्हणलं घाबरले माझे एकदम. म्हटलं, मी नाही जाणार मी जाणार. तर ते पैसे वाया जातील म्हणून मी त्यांच्या नावावरती ती स्पर्धा अटेंड केली. ओके. आणि 50 रुपये फॉर्मची फी होती तेव्हा. पण तेव्हाचे 50 रुपये म्हणजे खूप, काय खूप, झाले राव. खूप. रिझल्ट आता लागणार, स्पर्धा झाली. त्याच्या आधी सिद्धार्थ जाधव आला त्या स्पर्धेला, आणि मग मला इतका राग आला ना राव की मी म्हटलं की हे साले चिटिंग करतात यार. तोपर्यंत सिद्धा एका नाटकात आला होता. मला तुमचा मुलगा करतो काय, देवेंद्र पेम सरांचं नाटक होतं. आणि मी म्हटलं की यार कमर्शियल नट येतात हौशी रंगभूमीवरती, असं कसं यार. तर त्या स्पर्धेमध्ये हिने परफॉर्म केलं होतं ती फुलराणी मला वाटतं. अरे वा. मला फारिष्टाच्या शापामधल्या बाई ग तू वाच हे. तर मी- तुला आठवतंय पहिली. तर हिने ते परफॉर्म केलं होतं ना, तर मी असं बसलो तर म्हटलं यार काय पोरगी आहे यार, काय काम करते जबरदस्त. पण आमची काहीच ऍब्सोल्युटली ओळख, इंटरॅक्शन आपण पण नव्हतं. काहीच नाही. आपण रॅन्डम नाही का म्हणतो की अरे हे चांगलं काम करते, म्हणलं यार ही पोरगी भारी काम करते. आणि सिद्ध्या त्या एकपात्री अभिनय स्पर्धेला आला. मग रिझल्ट डिक्लेअर झाले. आणि मी जेव्हा रिझल्ट चालू होता ना तेव्हाच म्हटलं की आता हे चिटिंग होणार, पासलिटी होणार ऑफकोर्स. आणि तेव्हा सिद्धार्थचा दुसरा नंबर आला, माझा पहिला क्रमांक आला. मामाच्या जागेवर तू जाऊन परफॉर्म केलंस. हा, तेव्हा मी म्हटलं नाही स्पर्धा खऱ्या असतात, रिझल्ट खरे लागतात बरं का. आणि त्याच स्पर्धेत हिला बक्षीस मिळालं होतं. आय थिंक उत्तेजनार्थ तिला मिळालं होतं. तर ती एक स्पर्धा. मग तिकडनं मला सिद्धार्थ घेऊन गेला देवेंद्र पेम सरांकडे. मग मी त्यांच्या नाटकात आलो आणि मग माझं कमर्शियल काम सुरू झालं. त्या वा. एका स्पर्धेने माझं आयुष्य बदलून टाकलं. म्हणजे कमर्शियल काम, आणि कमर्शियल काम कुणासाठी करायचं ते कारण मला एकाच स्पर्धेत मिळालं. क्या बात है. पण याच्यावरनं बोध मी हा घेतलाय की मामा फक्त लग्न मंडपातच लग्न लावतो अशातला काही भाग नाही. कुठल्या तरी स्पर्धेतही मामा लग्न जुळू शकतो. त्यामुळे मामाची मर्जी राखा. कधी कधी त्याच्या गैरहजेरीत तुमच्या आयुष्याची नैया तीराला लागू शकते. हो की नाही? मामा गैरहजर राहिला आणि साहेबांना पहिलं बक्षीस मिळालं.